श्री स्वामी समर्थ. बघता बघता 2025 सालही संपत आलं. या शेवटच्या अखेरच्या डिसेंबर महिन्यात वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी काय दडवून ठेवलंय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये आपण मग आपल्या जनरल फिलिंग्स, आपलं करिअर अँड प्रोफेशन, आपलं लव्ह अँड रिलेशनशिप्स कसं असणार आहे, आपली आर्थिक स्थिती कशी असणार आहे, घरातील एकंदर वातावरण कसं असणार आहे, या सगळ्या विषयांवर अत्यंत सखोल विश्लेषण करणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यातल्या लकी तारखा आणि लकी कलर काय काय असणार आहे ते सांगणार आहे. जे चॅनलवर नवीन आहेत किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे जे विश्लेषण आहे ते संपूर्णपणे रमलशास्त्रावर आधारित आहे. रमलशास्त्र हे आपल्याकडची एक अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे. यामध्ये ना अशा प्रकारची कुंडली बनते. आय होप तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारची कुंडली बनते आणि मग त्यावरून पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात. आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं या कुंडलीवरून दिली जातात. नमस्कार, मी समीर जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ज्योतिष आणि बरंच काही मध्ये. सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणाला. वृषभ राशीच्या जातकांचं एकंदर व्यक्तिमत्व कसं असेल, ओव्हरऑल फिलिंग्स कशा असतील, तर हा डिसेंबर महिना म्हणजे तुमच्यासाठी आग आहे. आता ही कसली आग आहे, तर स्वतःला सिद्ध करण्याची आग आहे, स्वतःला प्रूव्ह करण्याची आग आहे, तुम्हाला स्वतःला उभं करण्याची ही आग आहे, ही पॉझिटिव्ह चेंजेसची आग आहे. कधी कधी तुम्हाला असं वाटेल की लोक तुम्हाला समजूनच घेत नाहीयेत. तुम्ही इतकं काम करताय परंतु तुमच्या कामाला ॲप्रिसिएशनच मिळत नाहीये आणि मग तुम्ही शांत बसू शकत नाही. कधी आनंद तर कधी चिडचिड, कधी आत्मविश्वास तर कधी लोनलीनेस, अशा प्रकारच्या इमोशनल ट्रान्झिटचा हा डिसेंबर महिना असणार आहे. जसं पानगळ झालेल्या झाडाला अगोदरच कळतं की नाही की आता आपल्याला नवीन पालवी फुटणार आहे, तसंच तुमच्या बाबतीत या महिन्यात घडणार आहे. तुमच्या हेल्थबद्दल आणि आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर एकंदर हेल्थ नॉर्मल असणार आहे. असे काही मेजर इश्यूज दिसून येत नाहीत. फक्त तुमच्या थकलेल्या शरीराला विश्रांतीची गरज आहे, एवढंच. थोडासा थकवा येणं, डोकेदुखी किंवा काही वेळा झोप न लागणं, अशा छोट्या मोठ्या तक्रारी होत राहतील. शरीर इथे तुम्हाला स्वतःच सांगणार आहे की अरे बाबा आता थोडा श्वास घे, थोडं थांब, थोडी विश्रांती घे. तुमच्या फायनान्सबद्दल आणि वेल्थबद्दल बोलायचं झालं तर विशेषतः पैशांबाबत अतिशय शुभ योग इथे दिसून येत आहेत. एक म्हणजे तुमचे जुने समजा काही पैसे अडकलेले असतील तर ते या महिन्यात परत मिळण्याचे अत्यंत शुभ योग आहेत. एखादं सडन इन्कम किंवा सडनली एखादा बोनस तुम्हाला तुमच्या कामातनं मिळेल. एखाद्या प्रवासातून किंवा एखाद्या दूरच्या संपर्कातून तुम्हाला काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एकंदर स्लो अँड स्टेडी फायनान्शियल ग्रोथ या महिन्यात दिसून येते. आपण म्हणतो ना की थेंबे थेंबे तळे साचे, तसं काहीसं या महिन्यात होणार आहे. थोडंसं आपल्या लव्ह अँड रिलेशनशिप्स बद्दल बघूयात. जर तुम्ही सिंगल असाल तर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रचंड आकर्षण निर्माण होईल. पण हे लक्षात घ्या की हे फक्त आकर्षणच असणार आहे. हे टिकून राहणारं किंवा लवकर पुढे सरकणारं नातं दिसत नाहीये. जर तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिप्समध्ये असाल तर काही जुन्या गोष्टी उफाळून वर येणार आहेत. त्यामुळे ते नातं टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला सुसंवाद साधायची गरज आहे. अन्यथा काही गैरसमज निर्माण होतील आणि हे गैरसमज जर निर्माण झाले ना तर ते लवकर मिटणारे नाहीयेत, हे लक्षात घ्या. जसं खवळलेल्या समुद्राला शांत व्हायला वेळ लागतो ना, तसं काहीसं चित्र या महिन्यात दिसून येतंय. ते गैरसमज लवकर मिटणार नाहीत. आपल्या घरातील वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर घरगुती वातावरणातही थोडासा ताणतणाव दिसून येतोय आणि इथेही हा ताण गैरसमजामुळेच होणार आहे. घरचे तुमच्या अपेक्षा समजू शकणार नाहीत आणि तुम्ही त्यांचं मन समजू शकणार नाहीत. संभाषण त्यामुळे अपूर्ण राहणार आहे एकमेकांशी. मित्रांकडून, मित्रमैत्रिणींकडून मात्र जबरदस्त सपोर्ट या महिन्यात दिसून येईल. ते मात्र तुम्हाला व्यवस्थित समजून घेतील आणि मग तुम्हाला मार्गही दाखवतील. घरामध्ये मात्र तुम्ही सुसंवाद साधायची गरज आहे. तुम्ही जर मॅरिड असाल तर पती पत्नींच्या नात्यांमध्ये लहान सहान मतभेद होतील, परंतु ते काही गंभीर स्वरूपाचे असे काही दिसत नाहीयेत. पती पत्नीचं नातं या महिन्यात आपली पर्सनल स्पेस मागतंय.
नात्यांना स्पेस देणं ना फार आवश्यक असतं, फार महत्वाचं असतं. जसं व्यवस्थित जागा दिली तर झाड कसं जोमाने वाढतं, तसंच काही नात्यांचं असतं. तर आपल्या पार्टनरला, आपल्या स्पाऊसला तुम्ही योग्य ती स्पेस द्या, म्हणजे ते नातं घट्ट टिकून राहील, त्याच्यामध्ये काही गैरसमज होणार नाहीत. तुमच्या करिअर आणि प्रोफेशन बद्दल बोलायचं झालं तर कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढणार आहे. तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातील. स्वतःला सिद्ध करण्याची वेळ मग तुमच्यावर येईल. वरिष्ठांकडून कामासाठी दबाव तुमच्यावर टाकला जाईल. परंतु या गोष्टीकडे निगेटिव्हली बघण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. का ते सांगतो. या वर्कलोडमुळे एखादं नवीन काम तुम्हाला मिळेल, एखादं नवीन कौशल्य शिकण्याचा चान्स तुम्हाला मिळेल, ऑप्शन मिळेल, ज्यामुळे तुमच्या अनुभवात वाढ होईल. तुमच्या बायोडाटामध्ये एक प्रकारचा अपग्रेड होईल. तुम्ही स्वतःला अपग्रेड करू शकाल. तुमच्या नॉलेजमध्ये वृद्धी होईल. त्यामुळे एखादा नवीन रोल तुमच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. एखादं नवीन पद तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जुन्या एखाद्या केलेल्या कामाचं किंवा प्रोजेक्टचं कौतुकही या ठिकाणी केलं जाईल. जसं लाकूड जळल्यावरच त्याचा प्रकाश निर्माण होतो, तसंच हा काळ आहे. थोडासा मनस्ताप, थोडासा ताप, कामाचा तणाव तुम्हाला सहन करावा लागेल, परंतु ते काम झाल्यानंतर तुमची चमक लोकांना दिसणार. आपल्या कामाच्या ठिकाणी येणारा ताण हलका करण्यासाठी किंवा काही अडचणी दूर करण्यासाठी एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो. आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या बॅगेमध्ये, आपल्या खिशामध्ये एक पिवळा रुमाल ठेवा किंवा एक पिवळा धागा ठेवा, जो कायम तुमच्याकडेच राहील. यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामामध्ये येणाऱ्या अडचणी हळूहळू हळूहळू आपोआप दूर होतील आणि त्याचा जास्त मनस्ताप तुम्हाला होणार नाही. एकंदर समराईज करायचं झालं तर हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी चेंजेसचा आहे, सुधारणांचा आहे. तुम्हाला स्वतःला अपग्रेड करण्याचा महिना आहे. प्रेमामध्ये संयम, नात्यांमध्ये सुसंवाद, करिअरमध्ये मेहनत आणि स्लो अँड स्टेडी फायनान्शियल ग्रोथ. आपला प्रवास चालू ठेवा. नशीब तुमच्या बाजूनेच असणार आहे. या महिन्यातल्या लकी तारखा तुम्हाला सांगतो. 3, 9, 14, 17, 22 आणि 29 डिसेंबर या तारखा तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. तुमच्यासाठी लकी कलर असणार आहे रेड, ऑरेंज आणि येलो. जर तुम्हाला एखादं महत्वाचं काम या महिन्यात करायचं असेल तर मी दिलेल्या तारखांना करा आणि लकी कलर जे सांगितले त्यापैकी असलेल्या कलरचे कपडे वापरून करा. तुमच्या कामात तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. आजचे हे विश्लेषण तुम्हाला जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. यापैकी किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले ते कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.